मंडळी घरी पाहुणे येणार होते तर म्हटलं काहीतरी झणझणीत असं करावं। तर इथं कोळंबी घेतलेली आहे, जाड आहे थोडीशी। तर याच्या आतमध्ये एक केस असतो तो व्यवस्थित काढायचा, स्वच्छ धुवून घेतली। आता या कोळंबीला हळद मीठ लावून घेतले आहे। तर लसूण ठेचून घेतला, आता लसूण ठेचून त्याची पेस्ट बनवायची, ती पण लावायची आहे। एका साईडला वाटण करायला घेतलं, खोबरं आहे, कोथिंबीर आहे, लसूण आहे, कांदा आहे, टोमॅटो आहे, हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आता वाटून घेतलं, वाटणामध्येच आपल्याला हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ टाकायचं आणि वाटून घ्यायचं। फायनली इथं आपला सिक्रेट मसाला तयार झालेला आहे। आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं, त्याच्यामध्ये हा मसाला छानपैकी भाजून घ्यायचा। त्याच्यानंतर त्यात कोळंबी ॲड करायची आहे, व्यवस्थित असं परतून घ्यायचं। आता पाणी कितपत पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घ्यायची। शेवटी यात कोकम किंवा चिंच टाका, मी चिंच टाकली होती। फायनली इथं आपली अशी कोळंबीची रस्सा भाजी तयार झालेली आहे, चवीला उत्तम अशी झालेली होती। नक्की ट्राय करा, पाहुणे तर खुश झाले मंडळी। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरूर सांगा, आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। याचा डिटेल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे, नक्की जाऊन बघा।